हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर होळीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आज होळी आहे आणि बघा अजून भरपूर काम पडलेलं आहे. अजून मला बाहेर सारवायचं पण आहे आणि त्याचबरोबर आता वाजलेत भरपूर टाईम झालेला आहे, 9 वाजलेले आहेत. आणि त्याशिवाय एक ब्लाऊज पण शिवायचा आहे जो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजे स्टिचिंग केल्यानंतर दाखवल आणि कटिंग पण मी तुमच्याबरोबर बाहीची कटिंग शेअर करीन. त्याचबरोबर बघा मी आत्ता स्वयंपाक करते. पीठ मळलेलं आहे, इथं कोबू टाकलेला आहे थोडासा. तर पहा कोरडा कोबू केलेला आहे. आणि आज आमच्या इथं दिंडी आहे शेजारी आणि तिथं पण बोलवलेलं आहे. मी म्हटलं आज स्वयंपाकाचा ताण वाचन, कारण दुपारून आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. आणि मी म्हटलं आता सकाळून आपल्याला स्वयंपाक करणारच नव्हते, पण काय करणार, मिस्टरांना कामाला जायचं आहे आणि मग त्यांना जेवणासाठी डबा लागतोय. त्याच्यामुळं मग आता थोडासा कोबू केला आणि 4-5 चपात्यांचं पीठ पण मळून घेतलं. म्हटलं चला मग दुपारून परत आपल्याला पुरणपोळीचा पण स्वयंपाक करायचा आहे. आणि अजून मला ब्लाऊज पण स्टिच करायचा आहे. आता एवढं 2-4 चपात्या करून मग मी ब्लाऊज स्टिच करणार आहे. तर मग चला मी आता आहे ना ब्लाऊज कोणचा द्यायचा ते पण दाखवते मी तुम्हाला. तर बघा हा ब्लाऊज आपल्याला संपूर्ण ब्लाऊज स्टिच करायचा आहे. पफची बाही आहे, त्यासाठी मी अस्तर पण आणून ठेवलेलं आहे या पद्धतीने. आता मी याचं तुम्हाला दाखवल. आणि हा जो ब्लाऊज आहे याचं मी संपूर्ण प्रिन्स कट ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा तो मी निर्मला फॅशन मराठीवर अपलोड केलेला आहे. तरी तुम्ही सर्व मैत्रिणींनी नक्की बघा, एकदम स्टेप बाय स्टेप पद्धतीने. जर तुम्ही माझी कटिंग फॉलो करत असाल तर त्या पद्धतीने तुम्ही हे ब्लाऊज स्टिच करू शकता. एकदम सोप्या पद्धतीने अगदी अर्ध्या तासामध्ये हा ब्लाऊज स्टिच करून होतो.
ब्लाऊज आहे ना पूर्ण मी शिवून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते त्याची डिझाईन वगैरे कशी घेतली. त्याच्या डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला निर्मला फॅशन मराठीवर मिळून जाईल. तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पण सुद्धा नक्की बघा, कशा पद्धतीने आपण डिझाईन तयार केलेली आहे. म्हणून ब्लाऊज स्टिच करून घेतला होता, फक्त आमच्या इथं दिंडी आली होती त्याच्यामुळे मग मी दिंडीला म्हणजे दिंडीच्या इथे गेले होते, जेवण वगैरे होतं तिथं मग गेले होते. तर मी आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर हा पहा आपण शिवलेला प्रिन्स कट ब्लाऊज आहे, हा 36 साईजचा. खूप सुंदर याला पफ वगैरे मस्त आलेले आहेत आणि हा बघा अशा पद्धतीने याचा लुक आलेला आहे. आता ज्यांना ही डिझाईन बनवायची असेल त्यांनी नक्कीच बघा कशा पद्धतीने स्टिच केलेली आहे म्हणून. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपण शिवून घेतलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने इथं आपण ही अशी डिझाईन वगैरे करून घेतलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डिझाईनसाठी एक लाईक नक्कीच करा. तर चला आता ह्याही ब्लाऊजला हुका लावायच्या होत्या ते आपण लावून घेतलेले आहे. आता आपल्याला वाजलेले आहेत 3 वाजलेले आहेत मला. आता संपूर्ण आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा आहे होळीचा. तर मग चला अजून नाही करायचा, अजून थोडा वेळ देणार आहे मी. 4-4:30 वाजता स्वयंपाकाला लागणार आहे.